नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डोळ्यांच्या कोणत्याही विकारांमध्ये जलौकावचरण आणि विद्धकर्म हे कशाप्रकारे उपयोगी असते त्याची माहिती जाणून घेणार आहोत. आयुर्वेदामध्ये वातदोष, पित्तदोष आणि कफदोष या 3 दोषांपैकी जो पित्तदोष आहे, त्या पित्तदोषांच्या एक प्रकारापैकी जे आलोचक पित्त नावाचे पित्त आहे, त्याचे स्थान डोळ्यांमध्ये असते. आलोचक पित्ताचे कार्य हे दृष्टी सुधारणे किंवा आपण ज्या गोष्टी पाहतो त्याचा आकार, रंग, रूप हे ग्रहणाचे किंवा आकलन करण्याचे काम हे आलोचक पित्ताचे असते. परंतु हे आलोचक पित्त ज्या वेळेला चुकीचा आहार विहार केल्यामुळे बिघडते किंवा असंतुलित होते, त्यावेळेस डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे, दृष्टी मंद होणे, डोळे कोरडे पडणे, तसेच डोळ्यांमध्ये वेदना असणे, अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत असतात. आयुर्वेदानुसार पित्त आणि रक्त याचा आश्रयाश्रयी भावसंबंध असतो. म्हणजे पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहत असते. त्यामुळे ज्यावेळेस आपण डोळ्यांच्या कोणत्याही विकारांमध्ये जळवा लावतो, त्यावेळेस त्या ठिकाणचे अशुद्ध रक्त जळवा काढून घेतात आणि डोळ्यांच्या ठिकाणी असलेले आलोचक पित्त त्याचे कार्य सुधारते आणि असे आलोचक पित्ताचे कार्य सुधारल्यामुळे डोळ्यांच्या सर्व तक्रारी पूर्णपणे कमी होऊ शकतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार जलौकावचरण आणि विद्धकर्म हे डोळ्यांच्या कोणत्याही त्रासांवर अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाचे कर्म आहे.